नमस्कार. ट्रू व्हॉइस मराठीवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या देशात जेव्हा निवडणुका असतात, सण असतात किंवा व्हीव्हीआयपी नेत्यांचे दौरे असतात, तेव्हा पोलीस यंत्रणा जणू सामान्य माणसासाठी बंद होते. सगळा फौजफाटा नेत्यांच्या सुरक्षेत तैनात असतो. पण याच काळात जर एखाद्या सामान्य माणसाच्या घरातील दिवा विझला, तर त्याने दाद कोणाकडे मागायची? आजची ही थरारक सत्यकथा आहे आग्रा येथील गब्बर सिंग आणि त्यांच्या 9 वर्षांच्या निष्पाप मुलाची, कुलदीपची. एका अशा बापाची कथा ज्याला आपल्या मुलाला शोधण्यासाठी स्वतः जासूस बनावं लागलं, कारण पोलीस खातं निवडणुकीच्या कर्तव्यात गुंतलं होतं. 23 जानेवारी 2022ची ती कडाक्याची थंडीची संध्याकाळ होती. आग्रा येथील रहिवासी गब्बर सिंग यांचा मुलगा कुलदीप घराबाहेर सायकल चालवत खेळत होता. संध्याकाळचे 7 वाजले, 8 वाजले, पण कुलदीप घराकडे परतला नाही. आईने गल्लीत हाका मारल्या, वडिलांनी मित्रांच्या घरांची दारं ठोठावली, पण कुलदीप जणू हवेत विरघळून गेला होता. रात्रभर गब्बर सिंग आणि त्यांचे शेजारी टॉर्च घेऊन शोध घेत होते, पण हाती लागली ती फक्त कुलदीपची रस्त्यावर पडलेली सायकल आणि त्याची एक चप्पल. गब्बर सिंग यांच्या काळजात धस्स झालं, कारण ही साधी बेपत्ता होण्याची केस नव्हती, तर हे अपहरण होतं. दुसऱ्या दिवशी 24 जानेवारीला गब्बर सिंग धावत पोलीस स्टेशनला गेले, पण तिथे त्यांना सहकार्याऐवजी निवडणुकीचं कारण मिळालं. इन्स्पेक्टरनी स्पष्ट सांगितलं की सिंग साहेब, सध्या आमची ड्युटी पोलिंग बूथवर आहे, आमचा सगळा फोर्स बाहेर आहे. निवडणुका संपेपर्यंत आम्ही काहीच करू शकत नाही. विचार करा, ज्या बापाचा मुलगा गायब आहे त्याला निवडणुकीपर्यंत थांबा असं सांगणं किती क्रूर होतं. हतबल झालेल्या गब्बर सिंग यांनी स्वतः 5 लाखांचे बक्षिसाचे पोस्टर्स लावले, सोशल मीडियावर फोटो व्हायरल केले, पण पोलीस मात्र शांत होते. अपहरणाला 13 दिवस उलटले होते. 5 फेब्रुवारीच्या सकाळी गब्बर सिंग यांच्या अंगणात एक कागदाचा बोळा पडलेला दिसला. त्यात लाल शाईने लिहिलं होतं, कुलदीप जिवंत हवा असेल तर 35 लाख रुपये तयार ठेवा. पण पत्राच्या शेवटी एक अट होती, पैसे घेऊन आग्रा ग्वाल्हेर रोडवरील सरंथी गावाजवळ असलेल्या पेट्रोल पंपापुढील शीशमच्या झाडावर बॅग लटकावून निघून जा. गब्बर सिंग चक्रावले. 9 फेब्रुवारीला दुसरं पत्र आलं, ज्यात खंडणी 35 लाखावरून 25 लाखावर आली होती आणि सोबत कुलदीपची टोपी पुरावा म्हणून पाठवली होती. त्या पत्रात लिहिलं होतं, आम्हाला माहिती आहे तुमची ऐपत 35 लाख द्यायची नाही, म्हणून 25 लाख द्या. इथेच गब्बर सिंग यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. घराच्या आतल्या खोल्यांत होणारी आर्थिक चर्चा या गुन्हेगाराला कशी माहिती? याचा अर्थ गुन्हेगार आजूबाजूलाच आहे. त्यांनी त्या पत्राचा बारीक अभ्यास केला. त्यांना जाणवलं की गुन्हेगाराने सरंथी हेच गाव का निवडलं. गब्बर सिंग यांनी आठवायला सुरुवात केली आणि त्यांना धक्का बसला. त्यांचा जुना भाडेकरू मुकेश हा मूळचा सरंथी गावचाच होता आणि त्याचा मित्र आशू, जो टॅक्सी चालवायचा, तो नेहमी मुकेश सोबत असायचा. गब्बर सिंग यांनी ही माहिती पोलिसांना दिली, पण पोलिसांनी गांभीर्याने घेतलं नाही. अखेर गब्बर सिंग यांनी स्वतः जासूस बनवायचं ठरवलं. गब्बर सिंग यांनी मळकट कपडे घातले, डोक्याला फेटा बांधला आणि ते एका मजुराचा अवतार घेऊन सरंथी गालात पोहोचले. तिथे एका चहाच्या टपरीवर बसून त्यांनी पाळत ठेवली. त्यांना दिसलं की आशू नावाचा मुलगा कोणाशी तरी फोनवर गुपचूप बोलतोय. गब्बर सिंग दबक्या पावलांनी त्याच्या मागे गेले आणि त्यांनी आशूचे शब्द ऐकले, अरे तो म्हातारा इकडे शोध घ्यायला आला होता, पण मी त्याला गुंगारा दिला. आपलं काम फत्ते झाले, आता फक्त पैशांची वाट बघायची. हे ऐकताच गब्बर सिंग यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. यावेळी पोलिसांनी तांत्रिक तपास केला. सब इन्स्पेक्टर अजय यांनी जेव्हा कॉल डिटेल्स आणि मोबाईल लोकेशन्स तपासले, तेव्हा स्पष्ट झालं की ज्या रात्री कुलदीप गायब झाला, त्या रात्री मुकेश, आशू आणि कन्हैया हे तिघेही गब्बर सिंग यांच्या घरापाशीच होते. पोलिसांनी सापळा रचून तिघांनाही अटक केली. जेव्हा पोलिसांनी मुकेशचा खाक्या दाखवला, तेव्हा जे सत्य बाहेर आलं ते ऐकून गब्बर सिंग कोसळलेच. मुकेश हा जुना भाडेकरू होता. 2 वर्षापूर्वी मुकेशच्या बहिणीचं लग्न एका कारणामुळे तुटलं होतं आणि त्याला वाटत होतं की गब्बर सिंग यांनी काहीतरी वाईट सांगितल्यामुळे हे लग्न मोडलं. त्या धक्क्याने त्याच्या बहिणीने आत्महत्या केली होती. सुदाच्या अग्नीत जळणाऱ्या मुकेशने कुलदीपला 23 जानेवारीलाच पळवून नेलं होतं. त्याला जिवंत ठेवून धोका पत्करायचा नव्हता, म्हणून त्याच रात्री त्यांनी कुलदीपचा गळा आवळून खून केला आणि त्याचा मृतदेह जंगलात गाडून टाकला होता. ती सगळी खंडणीची पत्र केवळ पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि गब्बर सिंग यांना लुटण्यासाठी पाठवली जात होती. एका बापाने जासूस बनून तर गुन्हेगारांना शोधलं, पण दुर्दैवाने तो आपल्या मुलाला वाचवू शकला नाही. जर पोलिसांनी निवडणुकीच्या नावाखाली सुरुवातीलाच गांभीर्याने तपास केला असता, तर कदाचित आज कुलदीप जिवंत असता. मित्रांनो, ही कथा आपल्याला सतर्क राहण्याचा आणि आपल्या आसपासच्या संशयास्पद लोकांवर लक्ष ठेवण्याचा इशारा देते. तुम्हाला पोलिसांच्या या भूमिकेबद्दल काय वाटते? कमेंटमध्ये नक्की सांगा.
जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर ट्रू व्हॉइस मराठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका थरारक सत्यकथेसह. सुरक्षित रहा, सतर्क रहा. धन्यवाद.